आज आमच्या इथं देवीच्या इथं महाप्रसाद होता आणि महाप्रसाद म्हटल्यानंतर बायकांच्या मदतीशिवाय होतच नाही. कारण एवढ्या सर्वांचं बनवायचं म्हटल्यावर सगळ्यांनी थोडं थोडं काय काय केलं म्हणजे पटकन होऊन जाताना. आज सकाळी मुलांना बोलवून देव उठवले. 5 मुलांना बोलवून आमच्या इथं घट थोडासा हलवायला लागतो आणि घटावर आमच्या इथं नारळ ठेवतात, तो नारळ वाढवायचा म्हणजे देव उठले असं समजतात आमच्या इथं. आणि आज भक्ती आणि पार्थ शाळेत गेलेच नाही, देवी जाणार आहे म्हणून एवढा पसारा करून ठेवला की काय विचारूच नका. असा पसारा केल्यावर ओरडायला लागले की ते म्हणणार, मम्मा इकडे मी तुझी मदत करते, मला ओरडू नको म्हणून अशी म्हणणार. मग सगळा पसारा मलाच उचलायला लागला परत, कारण मला स्वतःलाच पसारा आवडत नाही म्हणून मी लगेच उचलते सगळा पसारा. आणि परत मग भक्ती म्हटली, इकडं मम्मा तुला नेलपेंट लावते. बरेच दिवसाचं होतं, मला काय लक्षातच नव्हतं लावायचं. मग भक्तीनंच आज लावलं, तिनं पण लावलं. तिला कधी लक्षात आलं की ती सुरुवात करते नेल पेंट लावायची, मेहंदी काढायची अशीच करते ती. आणि तिला म्हटलं का संध्याकाळी, तर संध्याकाळी नाही जमत, मग दिवसाचंच करते काय ना काय. आणि परत रानात आले, पटकन आले होते रानात, जास्त काही जेवले नव्हते म्हणून त्या दिवशी आईनं एक पेरू दिलेला ह्यांच्याजवळ, भक्तीच्या पप्पांच्या जवळ. तो पेरू घेऊन आले आज रानातच. घरी खायचं काय लक्षात राहत नव्हतं. मग कट करून त्याच्यावर चटणी मीठ टाकून खायला, घरातूनच आणलेली चटणी मीठ. रानात आल्यानंतर काय ना काय तर खायला खूप मस्त वाटतं. असं म्हणजे मला तरी आवडतं रानात आल्यानंतर खायला. तुम्हाला आवडतं का नाही काय माहिती. आणि खूप छान पेरू होता, म्हणजे असा गोड होता, आतून गुलाबी गुलाबी होता, मस्त होता. चला बाय.